पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी, अमेडिया कंपनीसोबत झालेला व्यवहार रद्द करा अशी मागणी करत शीतल तेजवानींनी पुणे कोर्टात आता धाव घेतल्याचं समजतंय। अमेडिया कंपनीकडनं आपल्याला कोणतीही रक्कम मिळालेली नाही, त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या व्यवहाराबद्दल बोललं जातंय तो व्यवहार रद्द करावा अशी मागणी तेजवानीनं आता केल्याचं समजतंय। जमिनीच्या विक्रीचा दावा रद्द करण्यासाठी तेजवानीनं कोर्टात धाव घेतलेली आहे। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अमोल, खरं तर या व्यवहारामध्ये कोणतेही पैसे हे आम्हाला मिळालेले नाहीयेत आणि त्यामुळे हा व्यवहार रद्द करावा अशी मागणी शीतल तेजवानी यांच्याकडून न्यायालयामध्ये करण्यात आलेली आहे आणि हा संपूर्ण व्यवहार रद्द करावा अशी मागणी वकिलांमार्फत त्यांनी केलेली आहे। सध्या शीतल तेजवानी या अटकेमध्ये आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे। या दरम्यान त्यांच्या वकिलांकडून पुणे न्यायालयामध्ये हा अर्ज करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये अमेडिया कंपनीशी त्यांचा जो व्यवहार झालेला होता तो रद्द करावा, कारण की जो व्यवहार झालेला आहे त्याच्यामध्ये कोणतेही पैसे हे शीतल तेजवानी आणि जे महारवतन जमीनदार होते यांना मिळालेले नाहीयेत आणि त्यामुळे हा व्यवहार रद्द करावा आणि त्यानंतरचा जो गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला आहे त्याच्यावर सुद्धा निर्णय व्हावा अशा पद्धतीची मागणी शीतल तेजवानी हिच्याकडून करण्यात आली आहे। याच संदर्भात अमोल, सातत्यानं आरोप प्रत्यारोप अजूनही सुरूच आहेत। अंजली दमानियांनी या संदर्भातले काही नवे आरोप देखील केलेले आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये आता कुठेतरी राजकारण तर या सगळ्यामध्ये होतच आहे, हे तर दिसतच आहे स्पष्टपणे। पण तपास जो आहे एकंदरीत तो कुठपर्यंत आलेला आहे, कारण खरगे समिती सुद्धा अहवाल देणार आहे, त्या संदर्भात सुद्धा बोललं जात आहे। एकंदरीत अमोल, या सगळ्याबद्दल नेमकी काय अपडेट आहे? खरं तर आज सूर्यकांत येवले जे तहसीलदार आहेत निलंबित, त्यांची आणि शीतल तेजवानी हिची समोरासमोर चौकशी झालेली आहे। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये ज्यांच्यावर गुन्हा याआधी सुद्धा दाखल झालेला आहे त्यांना सुद्धा आज चौकशीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बोलवलेलं होतं आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांची चौकशी सध्या सुरू झालेली आहे। पण अजूनही मीडिया कंपनीचे जे दिग्विजय पाटील आहेत यांची मात्र चौकशी झालेली नाही। एकदा त्यांची चौकशी झालेली होती, आज ते पोलीस आयुक्तालयामध्ये येतील अशी माहिती होती, मात्र अजूनही दिग्विजय पाटील हे मात्र दुसऱ्यांदा चौकशीला समोर आलेले नाहीयेत आणि त्यामुळे याच्यामध्ये पोलीस आता कशा पद्धतीने कार्यवाही करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठीक आहे अमोल, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।